नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी रक्षाबंधन साजरी होत आहे. तर आता अंजली अर्णवला छान ओवाळते आहे आणि राखी बांधत आहे. तर अर्णवला सुद्धा अंजलीच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतो आहे. अर्णव सुद्धा अंजलीकडे पाहून खूप खुश आहे. पण आता अंजलीचं हास्य हे आता तिला जर कधी तिच्या नवऱ्याचं सत्य कळालं तर तिच्यावर काय बेतील हे आता अर्णवच्या डोळ्यासमोर येत असतं. त्याला खूप वाईट वाटतं की माझ्या ताईला जर जिजूंचं कळालं तर तिला कसं वाटेल की तिचा नवरा तिला फसवतोय, तिलाच नाही तर दुसरीला सुद्धा फसवतो आहे. हे सत्य आता अर्णवच्या डोळ्यांसमोर येतं. आता अर्णव तिच्याकडे एकसारखा बघत असतो. तर मंडळी, दुसरीकडे आता आजीने राजेशला बोलवून घेतलेलं असतं. जावई बापू, मला तुमच्याशी काम आहे, प्लीज जरा येता का रूममध्ये, असं म्हणून आता राजेश म्हणतो हा येतो. तेवढंच आता आजी रूममध्ये जातात. तर आता राजेशने म्हणतो आजी बोला ना, काय काम आहे. तेव्हा आता हा प्लॅन मामाने आणि अर्णवने केलेला असतो, कारण आता राजेशला चांगलाच अडकवायचं असतं. तर मामाचा प्लॅन चांगला सक्सेस होतो. तर आजी म्हणते की जावई बापू, तुम्हाला आहे ना बँगलोरला जायचं आहे, कारण अर्णवला नवीन आहे ना हे सगळं, त्याला काही जमणार नाही, त्याला काही कळणार नाही, त्याच्यामुळे अर्णव ऐवजी तुम्ही जा. आता हे ऐकून आता राजेशचा पारा सरकतो. राजेशच्या तर पायाखालची जमीन सरकते, कारण आता त्याला लग्नाची पडलेली असते ईश्वरीच्या आणि त्याच्या, आणि बँगलोरला जायचं म्हटलं म्हणजे मग माझं लग्न तर कॅन्सल होईल, पोस्टपोन होईल असं त्याचं झालेलं असतं. एकदम चेहरा त्याचा पडून गेलेला असतो. तर आता मामा येतो. तेवढ्यात मामाला समजतं की राजेशचा चेहरा पडलेला आहे, म्हणजे चांगलाच पचका झालेला आहे याचा. तेवढंच आता राजेश लगेच कारणं देऊ लागतो की अंजलीची तब्येत बरी नसते, तिच्याकडे कोण लक्ष देईल, तिला कोण बघेल. तर मामा म्हणतो तुम्ही इथली काळजी करू नका जावई बापू, मी आहे ना, आम्ही आहे ना सगळे इथे, मग अंजलीला काय काळजी करायची गरज आहे, आम्ही आहोत ना. तर आता राकेश मामाकडे बघतच असतो. त्याला समजलेलं असतं की हा मामाचा आणि अर्णवचा प्लॅन आहे म्हणून. तर दुसरीकडे आता इकडे ईश्वरीचे बाबा महाराजांकडे जाऊन आलेले असतात, गुरुजींकडे जाऊन आलेले असतात आणि लग्नाची तारीख काढलेली असते. तेवढं आता इकडे ईश्वरी म्हणते बाबा कधीचा आहे मुहूर्त. तेव्हा आता ईश्वरीचे बाबा म्हणतात 15 दिवसाचाच मुहूर्त आहे, 15 दिवसाने लग्नाची तारीख काढलेली आहे. तेव्हा आता ईश्वरीला आणि तिच्या बहिणीला खूप मोठा धक्का बसतात. त्या दोघी एकमेकींकडे बघत असतात. ईश्वरीची तर इच्छा नसतेच लग्नाची, पण तरी सुद्धा आता घरच्यांची इच्छा असते म्हणून ती तयार झालेली असते. तर मंडळी, आता राकेशला तर आता अर्णवने प्लॅनमध्ये फसवलेलं असतं मामाने आणि अर्णवने. तो त्याला तर तिकडे पाठवलं जातं. आता ऐश्वरीचं आणि राकेशचं लग्न होऊ देईल का अर्णव, आणि म्हणजे अर्णव सत्य आणेल का त्याच्या बहिणी देखत आता राकेशचं, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.